दरम्यान बँकेत कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। आपल्या स्थानिक विरोधकांना कोणताही मुद्दा मिळत नसल्यामुळे या विषयाला हवा दिली जात असल्याचं ते म्हणाले। दरेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। मुंबई बँक घोटाळा प्रकरणी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि या प्रश्नोत्तराला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे। विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले। आपल्यासोबत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आहेत। दरेकर साहेब, आपली या संदर्भात काय भूमिका आहे मुंबई बँकेची? नाही, अशा प्रकारे अनेकदा चर्चा झाले, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। तशा प्रकारचं स्पष्टीकरण राज्याचे सहकार मंत्री यांनी विधानसभेत दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार अथवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही। आता आपण जर बघितला, जो प्रश्न उपस्थित करणारे होते ते माझ्या मतदारसंघातले विरोधी आमदार होते। पर्टिक्युलर एका पक्षाची मंडळी हा विषय राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी सभागृहात बोलत होते। म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेला पराभव अजून त्या ठिकाणी पचनी पडलेला नाही आणि त्यामुळे जुन्या कढीला पुन्हा त्या ठिकाणी ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे। जी बँक अवर्ग नाबार्ड आरबीआय देतं त्या बँकेला कशा प्रकारे असे आरोप करता येतील? सरकारतर्फे मंत्र्यांनी जे लेखी प्रश्नाच्या उत्तरात जे उत्तर दिलेलं आहे, जे लेखी उत्तर आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की जे अहवाल आले त्या अहवालात अनियमितता झाल्याचं उघड झालेलं आहे आणि 248 कोटींची अनियमितता आहे। ना, अशा प्रकारे 248 कोटीची अनियमितता होऊ शकत नाही। यामध्ये 89 या अंतर्गत चौकशी झालेली आहे, पुन्हा रिऑडिट झालेलं आहे आणि त्या सर्व गोष्टींचा कॉम्प्लायन्स रिपोर्ट त्या ठिकाणी शासनाला सादर केलेला आहे। नाबार्ड आरबीआय साऱ्या यंत्रणांचं प्रत्येक वर्षी इन्स्पेक्शन होत असतं, वार्षिक अहवाल येत असतो आणि जी बँक अवर्ग प्राप्त करते याचा अर्थ सर्वार्थानं ती बँक प्रगतीपथाकडे आहे, हे मला आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। एक प्रश्न उपस्थित केला की या प्रकरणी अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु कारवाई होत नाही कारण ते सत्ताधारी पक्षाचे आहेत। दुसरीकडे आरबीआयने सुद्धा निर्देश दिलेले आहेत कारवाईचे, तरीही कारवाई होत नाहीये। नाही, ते 2013चं प्रकरण आहे। उलट पक्षी 35A अंतर्गत ज्या डायरेक्शन्स होत्या त्या या वेळेला नाबार्ड आरबीआय मध्ये पूर्णपणे 5च्या 5 डायरेक्शन्स वाईप आउट झालेले आहेत आणि मुंबई बँकेने प्रगती साधलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।